घरातला हत्ती बघून बघून बोर झाला होता, म्हणून आम्ही ठरवलं की जरा जाऊन बाहेरचा हत्ती बघूयात. बाहेरचा आता रस्त्यावर हत्ती दिसणार आहे, म्हणून आम्ही प्राणी संग्रहालयात गेलो हत्ती बघायला. आणि याचं कारण आहे ओमिका. हिला भयानक हत्ती आवडतात पहिल्यापासूनच. तर आलो आम्ही कात्रज प्राणी संग्रहालयात. पहिल्यांदा तर मॅपचा फोटो काढून घेतला, कारण वेस्टेजचं चालणं नको. कारण काही वेळेस असं होतं की काही नसतात प्राणी तिकडं, तिथंच नुसतं जावं लागतं. त्यासाठी मॅपचा फोटो काढून घ्या तुम्ही सुद्धा कधी गेलात तर. पहिलं सेक्शन असतं ते माकड वगैरे दिसतात. भरपूर ऊन असल्यामुळं माकड काळे पडून येते याची स्वतःच काळजी घेऊन झाडावर चढून बसले होते. आता हा प्राणी बघून मला माझ्या काही नातेवाईकांची आठवण काय येत होती नाही माहिती मला, पण येत होती. त्या त्यांची नावं मी इथं सांगू शकत नाही, मला सांगायची सुद्धा नाहीत. तर इकडं आहेत अस्वल. ह्यांना सुद्धा भीती वाटत होती उन्हात काळे होईल म्हणून ते पण सावलीत बसले होते. आणि ही आहे बिबट्याची टेरिटरी. दिसतोय का बिबट्या? आम्हाला पण एवढाच दिसला, जास्ती दिसलाच नाही. तर त्यानंतर होता पांढरा वाघ. ह्याचं तर वेगळंच दुःख आहे. हे अख्खं सगळं त्याचं एरिया सोडून हा एकाच जागी बसला आहे. मे बी ऊन लागत असेल त्यालासुद्धा. तर आमचा टायमिंग चुकला, आम्ही उन्हाचं गेलो होतो. त्याच्यानंतर दिसला सिंह जागेवरून उठत कसा नाही म्हणून काही महाशय त्याला दगड मारत होती. नंतर तिथल्या लोकांनी पाहिल्यानंतर पळून गेली अक्षरशः. हा आहे तरस, ज्याच्यावर मला तरस आला. असो, चला हत्ती बघितला, भेटलो, ओमिकाला आनंद झाला. बाय. तुम्ही सुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे पण तुम्हाला नंतर व्हिडिओज बघायला भेटतील. बाय.